राष्ट्रपती भवनात संरक्षण दलात शौर्य गाजवणाऱ्या जवान आणि शहीद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येत होता। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांच्या नातेवाईकांना मरणोपरांत कीर्तिचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी शहीद जवान कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या पत्नी आणि आई हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर आल्या। अंशुमन यांची वीरगाथा सभागृहाला सांगितली जात असताना सगळ्यांचं लक्ष त्यांच्या पत्नीकडे होतं, कारण त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। आपल्या पतीच्या निधनाचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं। अगदी तरुण वयात आपला पती गमावलेल्या अंशुमन यांच्या पत्नीकडे बघताना तिथं उपस्थित असलेला प्रत्येक जण हळहळला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावरही अंशुमन यांच्या पत्नीसाठी दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यांच्या धीराचं त्यागाचं कौतुक झालं। पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय अंशुमन यांच्या आई वडिलांचा। या व्हिडिओमध्ये त्यांचे आई वडील आपल्या सुनेवर गंभीर आरोप करत असून लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या NOK नियमात बदल करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत, ज्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात सहानुभूती आहे। सोशल मीडियावर ज्यांच्याबाबत दुःख व्यक्त करण्यात येत आहे त्याच अंशुमन यांच्या पत्नीवर त्यांच्या सासू सासऱ्यांकडून कोणते आरोप होत आहेत आणि का, त्यावर अंशुमन यांच्या पत्नीचं म्हणणं काय आहे? शहीद अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी बदल करण्याची मागणी केलेला NOK नियम आहे काय? सगळी स्टोरी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 5 जुलैला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रणांगणावर शौर्य गाजवणाऱ्या संरक्षण दलातले जवान आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी गॅलेंट्री अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सियाचीन इथं वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आई मंजू सिंह यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोपरांत कीर्तिचक्र पुरस्कार देण्यात आला। उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये राहणारे कॅप्टन अंशुमन सिंह यांचं पोस्टिंग पंजाब रेजिमेंटच्या 26 बटालियनमध्ये झालं होतं। लडाखच्या सियाचीन ग्लेशियर या जगातल्या सगळ्यात उंच युद्धभूमीवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून गेल्या अनेक वर्षांपासून ऑपरेशन मेघदूत राबवण्यात येतंय। याच ऑपरेशन मेघदूत मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कॅप्टन अंशुमन सिंह तैनात होते। 19 जुलै 2023च्या पहाटे सियाचीनच्या चंदन ड्रॉपिंग झोन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। रक्त गोठवणाऱ्या थंडीत अचानक लागलेल्या या आगीमध्ये लष्कराचे अनेक जवान अडकले होते। त्यावेळी एका फायबर ग्लास हट मध्ये अडकलेल्या जवानांना वाचवण्यासाठी कॅप्टन अंशुमन सिंह पुढे आले। त्यांनी अडकलेल्या जवानांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत केली। अंशुमन सिंह यांनी जवानांवर उपचार करायला सुरुवात केली। त्याच वेळी औषधं आणि इतर मेडिकल उपकरणं असलेल्या मेडिकल इन्व्हेस्टिगेशन शेल्टरला सुद्धा आग लागली। तेव्हा औषधं आणि मेडिकल उपकरणं आगीपासून वाचवण्यासाठी कॅप्टन अंशुमन यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला त्या आगीत झोकून दिलं। तब्बल 17,000 फुटांवर असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या सगळ्या शेल्टरनं पेट घेतला आणि आगीत होरपळलेले कॅप्टन अंशुमन सिंह शहीद झाले। अंशुमन यांनी आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी साहस करत आपल्या जीवाचा त्याग केला। त्यामुळे त्यांना मरणोपरांत कीर्तिचक्र प्रदान करण्यात आलं। हा पुरस्कार स्वीकारताना अंशुमन यांच्या पत्नी स्मृती यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। आपल्या पतीच्या आठवणीनं त्यांना भावना अनावर झाल्या होत्या। यानंतर एका व्हिडिओत त्यांनी अंशुमन आणि त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं। आम्ही दोघंही एकमेकांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी भेटलो। हे ऐकायला विचित्र वाटेल, पण आमच्यात लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं। एका महिन्यानंतर अंशुमन यांची AFMC म्हणजेच आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली। आम्ही भेटलो होतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पण त्यांचं सिलेक्शन झालं मेडिकल कॉलेजमध्ये। फक्त एका महिन्याच्या भेटीनंतर तब्बल 8 वर्ष आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो। त्यानंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं आणि आमचं लग्न झालं। पण लग्नानंतर 2च महिन्यात त्यांचं सियाचीनला पोस्टिंग झालं। 18 जुलै 2023ला आम्ही दोघांनी फोनवर एकमेकांशी खूप वेळ गप्पा मारल्या। पुढच्या 50 वर्षात आपलं आयुष्य कसं असेल, आपलं घर, आपली मुलं याबाबत आम्ही स्वप्न रंगवली। पण 19 जुलैच्या सकाळी मला फोन आला आणि मला कळलं अंशुमन या जगात नाहीत। मी अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाही। असं काहीतरी खरंच घडलंय असं माझं मन मानायला तयार नव्हतं, पण माझ्या हातात कीर्तिचक्र आहे त्यामुळे वाटतंय हे खरंच आहे। पण अंशुमन हिरो आहेत। त्यांनी इतर 3 कुटुंबांचं आयुष्य वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाचा आणि प्राणांचा त्याग केला। त्यामुळे आम्ही आमचं उरलेलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू असं स्मृती यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि स्मृती यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला। वयाच्या अवघ्या 23-24व्या वर्षी स्मृती यांना कराव्या लागलेल्या त्यागाचं आणि त्यांच्या धीराचं कौतुक व्हायला लागलं।
काहींनी त्यांच्या फोटोवर चुकीच्या कमेंट्सही केल्या. त्यांचाही सोशल मीडियावर निषेध करण्यात आला. भारतीय महिला आयोगानं अशा कमेंट करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. पण एकीकडे स्मृती यांच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे त्यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा व्हायला लागली. अंशुमन सिंह यांचे वडील सेवानिवृत्त जवान रवी प्रताप सिंह आणि आई मंजू सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले. अंशुमन आणि स्मृती यांच्या लग्नाला फक्त 5 महिने झाले होते. त्यांना कोणतंही अपत्य नाही. आमच्या सुनेनं तिचा पत्ताही बदललाय. त्यामुळे सैन्याकडून मुलाच्या ज्या गोष्टी मिळणं बाकी आहे त्या थेट तिच्या पत्त्यावर जातील. मुलाचं सामान सुद्धा मेडिकल युनिटमध्ये पडून होतं. याबाबत आम्ही सुनेशी संपर्क साधला तेव्हा तिनं कसलंही उत्तर दिलं नाही. आम्ही ते सामान मागवलं. सुनेला फक्त पैसे, पदक आणि कागदपत्र यांची चिंता आहे. मुलाचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर 13व्याचा विधी पार पडल्यानंतर स्मृती आमचं घर सोडून तिच्या आई वडिलांसोबत राहते. माझ्या मुलाला मिळालेलं कीर्तीचक्रही ती स्वतःकडे घेऊन गेली आहे. त्यामुळं आमच्याकडं आमच्या मुलाच्या आठवणीसाठी भिंतीवर लागलेल्या त्याच्या फोटोशिवाय दुसरं काहीही नाही. स्मृती यांच्या सासू मंजू यांनी 5 जुलैला राष्ट्रपती भवनातून निघताना फक्त फोटो पुरतं माझ्या हातात कीर्तीचक्र घेतलं होतं. पण त्यानंतर स्मृती ते आपल्यासोबत घेऊन गेल्याचं सांगितलंय. अंशुमन यांच्या आई वडिलांनी स्मृती यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे आता यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय. पण या आरोपांबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याची प्रतिक्रिया स्मृती यांनी माध्यमांना दिली आहे. तर त्यांच्या आई वडिलांनीही याबाबत बोलायला नकार दिल्याचं माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय. पण आपल्या सुनेवर आरोप करताना रवी प्रताप सिंह यांनी केंद्र सरकार आणि संरक्षण विभागाकडे एक महत्वाची मागणी केली आहे. NOK म्हणजेच नेक्स्ट टू किन नियमांतर्गत शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येते. जेव्हा जवान संरक्षण दलात भरती होतात तेव्हा त्यांच्या अत्यंत जवळ असणारे म्हणजेच आई वडील किंवा पालक यांना संबंधित जवानाचे NOK म्हणून रजिस्टर करण्यात येतं. जवानाचं लग्न झाल्यानंतर मात्र यामध्ये बदल करून जवानाच्या पत्नीला NOK म्हणून रजिस्टर केलं जातं. त्यामुळे नियमानुसार कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती यांचं नाव NOK म्हणून रजिस्टर करण्यात आलं होतं. पण याच नियमात बदल करण्याची मागणी अंशुमन यांच्या आई वडिलांनी केली आहे. NOK मधल्या तरतुदींमध्ये बदल करण्याची गरज आहे. जर शहीद जवानाची पत्नी त्याच्या कुटुंबासोबत राहत नसेल तर काय नियम असले पाहिजेत? त्यांना अपत्य असेल तर किंवा त्यांच्या आई वडिलांसाठी काही तरतुदी करणं आवश्यक आहे. यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. यासाठी NOKच्या नियमात तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक बदल करण्याची आमची मागणी आहे, जी आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भेटून केली आहे. तसंच याबाबत आपण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही विनंती केल्याचं रवी प्रताप सिंह यांनी म्हणलंय. राहुल गांधींनीही राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचं आश्वासन आपल्याला दिल्याचं रवी प्रताप सिंह यांनी सांगितलंय. अंशुमन यांच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार अंशुमन यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांची मदत मिळाली. यात त्यांच्या सुनेला 50 लाखांपैकी 35 लाख मिळाले. आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे पैसे मिळाले तेही स्मृती यांनी घेतले. 50 लाखांव्यतिरिक्त आम्हाला भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून एकही पैसा मिळालेला नाही असा त्यांचा दावा आहे. एका बाजूला लग्नानंतर 5 महिन्यात आपला पती गमावलेल्या स्मृती सिंह यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर त्यांच्या सासू सासऱ्यांनीच केलेल्या आरोपांमुळे टीका होताना दिसते. या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.